नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या संवाद वेळा या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. या पॉडकास्टने मला खूप काही दिलंय, मी तुम्हाला मागच्या वेळेलाही सांगितलं. आणि माझी एक मनापासून इच्छा जी होती की लोकांना भेटता येईल, पर्सनली गप्पा मारता येतील, या पॉडकास्टचा हा मोठा फायदा आहे. आणि माझी ज्या व्यक्तींना भेटण्याची इच्छा आहे ते सगळ्या इच्छा या पूर्ण होत आहेत. त्यातली एक अतिशय जोरदार इच्छा होती, त्या व्यक्तीला आज या पॉडकास्टच्या माध्यमातून गप्पा मारण्यासाठी आपण आमंत्रित केले. काय सांगू त्यांच्याबद्दल. एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती. बाकी सगळं तर तुम्ही ओळखता, पण मला मनापासून आवडेल त्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्याकडून ऐकण्यासाठी. त्यामुळे स्वागत करूयात, अगदी मनापासून स्वागत करूयात, शरद पोंक्षीधरांचं. शरद दादा नमस्कार. एक नाट्य निर्माता, एक सिने नाट्य अभिनेता, एक व्याख्याता, एक सावरकर प्रेमी आणि एक संवेदनशील व्यक्ती. कोण आहेत शरद पोंक्षे? संवेदनशील व्यक्ती आहे. संवेदनशील व्यक्ती आहे आणि ते संवेदना त्याच्या सगळ्या कलांमध्ये माझ्यात दिसतं. मी नाटक केलं तरी त्याच्यात ते दिसतं. जे करायचंय ते राष्ट्राला समर्पित आहे. म्हणून तुम्ही तुमचं एक युट्यूबचं चॅनल आहे. म्हणजे सावरकरच म्हणायचे की हे मातृभूमी तुझला मन वाहिये, वक्तृत्व वाग्विभव तुझ अर्पी. जे जे मला येतं, मला काय येतं ते आधी शोधायचं आणि मग शोधलं की ते सगळं त्यातनं त्याचा प्रत्येकाचा शेवट कुठेतरी देशाला समर्पित, कुठेतरी राष्ट्र समाजाला त्याच्यातनं काही ना काहीतरी मिळालं पाहिजे. हा विचार, हा एकच उद्देश. नाटक केलं त्यातनं मी काय देतोय, सिनेमातनं मी काय देतोय, माझ्या व्याख्यानामधून मी काय देतोय, नुसतंच गप्पा मारायला बसलो तर काय देतोय, नुसतंच भेटलो तर काय देतोय, न भेटून काय देतोय, न बोलून काय देतोय, बोलून काय देतोय. सतत हा विचार करत राहायचा आणि आपण उपयुक्त असलं पाहिजे. हे उपयोगी पडणं ज्या दिवशी संपेल त्या दिवशी जगणं संपेल. दादा मला एक सांगा, हे संवेदनशील राहणं हे फायद्याचं आहे का अडचणीचं होतं? नाही, ते तुमच्या बघण्याच्या दृष्टिकोनावरती आहे. तुम्हाला जे हवंय, मग आता तुम्हाला नेमकं काय हवंय? शांतता, समाधान का पैसा, पुरस्कार? पैसा, पुरस्कार, सोहळे, मज्जा, एन्जॉयमेंट, खूप लोकांनी आपल्यावर टाळ्या वाजवाव्यात, हे जर सगळं हवं असेल तर संवेदनशीलतेतनं हे मिळेल तसं नाही, किंबहुना नाहीच. छान समाधान मिळालं. मला काहीच नको आहे, मला पैसाही नको आहे, मला काही फार माझ्या गरजाही नाही आहेत. गरजा सगळ्यात कमी ठेवायच्या की मग सगळ्या गोष्टी सुरळीत होतात. आणि माझ्या व्हॉट्सॲपच्या याच्यात एक टॅगलाईनच आहे, ते स्टेटस असतो ना, स्टेटस. की खरं बोललं, खरं वागलं की जगणं सोपं होतं, लक्षात काही ठेवावं लागत नाही. त्यामुळे संवेदनशील असणं हे माझ्यासाठी खूप छान आहे. कारण मला काही मिळवायचंच नाहीये, मिळवण्यासाठीची काही धडपडच नाहीये, कुणाबरोबर स्पर्धा नाही. तो माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे मग मला त्याच्या एवढा श्रीमंत व्हायचंय का? अजिबात नाही. कारण श्रीमंतीची व्याख्या मला माहिती आहे. बरोबर. जमवण्यामध्ये श्रीमंतीच नाहीये, सगळं देऊन टाकण्यात श्रीमंती आहे. वा वा वा. हा, जमवण्यात काही श्रीमंत, संचय करणं. आपण एक चित्र बघत मोठे झालो, आपली पिढी. ते चित्र असं आहे की एक फक्त शरीरावर लंगोट एवढंच एकच वस्त्र एका माणसाच्या शरीरावर आहे आणि तो सिंहासनावर नाही, एका दगडावर बसलाय. अंगावर एकच वस्त्र आहे, लंगोट, फक्त ते झाकण्यासाठी, आणि तो दगडावर बसलाय.
आणि त्याच्या बाजूला जी व्यक्ती उभी आहे खूप मोठी व्यक्ती, साक्षात परमेश्वराच्या ठिकाणी ज्यांना नेमावा अशी व्यक्ती, पण ती छत्रपती आहे. त्यांच्या शरीरावरती सगळे राजाची वस्त्र आहेत, कमरेला तलवार आहे, वरती जिरेटोप आहे. किती छान. ते उभे आहेत. एवढं सगळं असून ते विनम्रपणे मान खाली घालून उभे आहेत. हा त्यांचाही केवढा मोठेपणा आहे. त्यांना हे कळलंय की या लंगोट घातलेल्या दगडावर बसलेल्या माणसामध्ये सगळं ते इथं खरं आहे. सगळं समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे चित्र प्रत्येकाच्या घरात मोठं लावलं पाहिजे. अगदी बरोबर. मग कळतं कशाच्या मागे धावायचं आपल्याला. किती सुंदर. हे कळलं, जेवढ्या लवकर कळेल तेवढ्या लवकर तुम्ही शांत आणि सुखी समाधानी आयुष्य जगू शकता. कारण कसं होतं, बाहेरच्या आत्ता कोलाहल आहे सगळा, आणि घडत असलेल्या घटनांमुळे कधी बहुसंख्य वेळा असं होतं की आपण व्यथित होतो आणि असहाय्य असल्याचं जास्त त्रास होतो की अरे मी हे एकटं नाही बदलू शकत सगळं. मग संवेदनशील असणं हे कधी कधी असं वाटतं की अरे बाकीच्या कोणाला याची काही तीव्रता फारशी नाही जाणवलेली. चहाच्या कपाबरोबर पेपर वाचला जातो आणि चहा ठेवल्यानंतर तो पेपर बाजूला असतो. तर मग आपण जास्त त्रास करून घेतो की काय? मग आपल्या संवेदना जास्त जागृत असणं हे चुकीचं आहे का? नाही, चांगलं आहे ना, ते असलंच पाहिजे. ज्यांच्या नाही आहेत किंवा मॅक्झिमम लोकांच्या नाही आहेत म्हणून आपल्या आहेत त्या चुकीच्या आहेत का? अजिबात नाही. आपल्या आहेत तशा हळूहळू सगळ्यांच्या कशा होतील याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कारण हा आत्ता जो मुद्दा मी म्हणालो तो आता मग आपल्या देशामध्ये बघा, राज्यामध्ये बघा, कुठेही बघा, आजूबाजूला घराबाहेर पडल्यानंतर सुरू होतो की अनेक उद्विग्न व्हावं अशा अनेक घटना घडत राहतात. म्हणून एकतर समाज प्रबोधन हा काय आपला प्रांत नाही, पण तरी सुद्धा आपण आपल्या स्वतःला कशा पद्धतीने संयमानं सांभाळायचं ही एक कसरत आहे, हे मात्र आता खूप जाणवते. खूप छान. आता कालच दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला मला. हो हो. आणि त्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी बागू त्यांच्या हस्ते मिळाला. आणि त्यांचं शेवटी भाषण होतं. तर त्या भाषणात ते फार छान त्यांनी सांगितलं, ते माझ्या डोक्यात फिट बसलं. तुम्ही म्हणालात की मी काही करू शकत नाही, मी समाज प्रबोधन करू शकणार नाही, ते काही माझं काम नाही. तर समाज प्रबोधन म्हणजे नेमकं काय? असा एक समज आहे की 1000 माणसं समोर बसवायची आणि त्यांना उपदेशपर भाषणं करायची किंवा त्यांच्यासमोर एक प्रवचन करायचं म्हणजेच समाज प्रबोधन आहे का? अजिबात नाही. कालच्या भाषणामध्ये खूप छान मिळालं मला. ते म्हणाले की आपल्या जे आसपास आहेत म्हणजे आपले कुटुंबीय, आपले काही मित्र, आपण जिथे काम करतो तिथे आपल्या सहकारी त्या कामातले, आपल्या संबंधी येणारे जे आहेत, आपल्याशी ज्यांचा संबंध येतो त्यांच्या गुणांचा गौरव करा, त्यांच्यातल्या गुणांचा गौरव करा. गौरव करत राहिला गुणांचा, किती माणसं तुमची होतील, बरोबर, तुमच्या जवळ येतील, बरोबर, जोडली जातील. जोडली गेली आणि एकदा चांगली घट्ट मैत्री झाली की मग त्यांच्यातल्या अवगुणांची त्यांना जाणीव करून द्या. अच्छा अच्छा अच्छा. आणि मग ते अवगुण थोडे थोडे कमी कमी कसे करून त्यालाही चांगला गुणी कसा बनवता येईल. आता हे सुद्धा समाज प्रबोधनाचा मोठा टप्पा आहे आणि वैयक्तिकरित्या करता येईल. याला उत्तम वक्तृत्वाची गरज नाही, काहीच गरज नाही. आपल्या समोर जो येतो त्याला फक्त त्यातलं छान चांगलं आहे त्याचं कौतुक करायचं. आपण आता हा मुलगा भेटला मला की ह्याचं आपण कौतुक करायचं. याचं कौतुक म्हणजे खोटं नव्हे, खरोखरच त्यातलं जे चांगलं दिसतं तेवढं, जे वाईट दिसतं त्याचं आत्ताच नाही त्याच्याबद्दल बोलायचं. जोपर्यंत तो आपला होत नाही पूर्णपणे तोपर्यंत अवगुणाचा उल्लेख करायचाच नाही. तोपर्यंत गुणांचा उल्लेख करायचा, त्याचं कौतुक करायचं. हळूहळू तो कनेक्ट होतो आपल्याशी, आपली त्याची एक छान घट्ट मैत्री होते.
मैत्री झाली की तो अवगुण सांगण्याचा अधिकार प्राप्त होतो. खूप सुंदर. तोपर्यंत नसतो ना आधी. जर पहिल्या भेटीत मी नाही तर तुमचे हे बरोबर नाही म्हणत तुम्ही असे, तर मग ते परत येणारच नाही. नाहीच येणार, नाहीच. कौतुक केलं, त्यांच्या गुणांचं कौतुक केलं, शाबासकी दिली, खूप छान जातोस तू, तुझे ही जी एक गोष्ट आहे ना तुझ्याकडे फार छान आहे, शिकण्यासारखं आहे तुझ्याकडे, की त्याला ना परत ह्या माणसाला भेटावंसं वाटतं, बोलावंसं तो भेटत राहतो. हां. तो प्रत्येक भेटीमध्ये त्याच्या गुणांचं कौतुक, त्याच्या गुणांचं कौतुक, त्याच्या कौतुकाची थाप, असं करत करत त्यांची तुमची घट्ट मैत्री होते. ती मैत्री अशा लेवलला जाते की आता ही मैत्री तुटणार नाही याची गॅरंटी निर्माण झाली की मग हळूच त्याच अधिकाराने, त्या प्रेमाने त्याच्यातला एक अवगुण काय आहे तो त्याला सांगायचा. ते तेवढं जरा बघ ना, की तोही त्याला ते वाईट वाटत नाही. हो हो, त्याला ते वाईट वाटत नाही आणि मग तो पॉझिटिव्हली घेतो आणि मग तो अवगुण कमी करायचा प्रयत्न करतो. ही हिंदू संस्कृती आहे. हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषोने मत द्यावे पसायला, हे आहे. ही हिंदू संस्कृती आहे. त्यामुळं प्रबोधन हे काही फक्त भाषणाला मला व्याख्यानाला लोक येतात तेच फक्त मी एकटा प्रबोधन करा. प्रबोधन प्रत्येक जण करू शकतो. प्रबोधन कशाला करायचं? माणसं जोडायची. शेवटी अंतिम ध्येय काय आपलं? माणसं, विश्वाची माझे घर, वसुदैव कुटुंबकम, आता विश्वात्मके देवे वंदे मातरम. बघा ना, हे फक्त हिंदू शिकवतं आणि कुठे नाही शिकवत. बाकी ठिकाणी कसं असतंय सगळं की तू आलायस तर तुला माझं मान्य करून इथे यावं लागेल. अटी लागू. हा, म्हणजे आता तुम्ही अनिरुद्ध बापूंचे अनुयायी आहात आणि मी गोंदवलेकर महाराजांचा आहे, तर तुम्ही काय म्हणणार? नाही 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 नाही, अनिरुद्ध बापूंचा तुम्हाला व्हायला पाहिजे. बाकी गोंदवलेकर महाराज, गजानन महाराज आणि स्वामी वगैरे हे सगळं काही नाही. माझं तेच खरं. तिथे गुणांचा गौरव संपला, तिथे दरी वाढायला सुरुवात झाली, तिथे भांडण तंटे सुरू झाले. हे विश्वाचे माझे घर कसे होणार? आता विश्वात्मके देवे होणार कसं? होऊ शकत नाही. बाकीच्या सगळ्या ठिकाणी हे नाही आहे. तिथे सगळ्या ठिकाणी मी म्हणतो तेच, की मी ज्याला मानतो त्यालाच तुम्ही मानायचं. ते सकाळी बांग देतात, यायला इल्लिल्ला मग काय ते म्हणजे काय? मी ज्याची इबादत त्याचीच फक्त इबादत करायची, काय पूजा करायची. बाकी कुणाचंही काही नाही आहे. बाकी तुमचे देव बी सगळं झूट. म्हणून त्या सकाळच्या बांगेला विरोध काय आहे? ती मुसलमानांची म्हणून विरोध आहे का? तुम्ही हे कोण सांगणार आम्हाला की तुमचा अल्लाह तेवढाच एक देव आहे, अल्ला आमचे देव म्हणजे फालतू सगळे? हे 5 वेळा बोंबलून का सांगता आम्हाला? आम्ही असं नाही सांगत. त्याला पुरोगामी काउंटर काय करतात? तुमच्या पण देवळातल्या माईक लावून आरत्या करता की तुम्ही पण हनुमान चालीसा स्पीकरवर म्हणता, पूजा सांगता. माझ्या कुठल्याही आरतीमध्ये, माझ्या हनुमान चालिसेमध्ये, माझ्या कुठल्याही मंत्रतंत्रांमध्ये फक्त माझं तेच माना असं कुठेच म्हटलेलं नाही आहे. कुठेच म्हटलेलं नाही. हा मुळात डिफरन्स आहे. आणि म्हणून हीच तर सगळी गंमत आहे. म्हणून प्रबोधन हे कोणी प्रत्येक माणूस करू शकतो. प्रबोधनाची सुरुवातच आहे काय? गुणगौरव. हे काल भागवतांनी सांगितलं. एवढं मला ते भिडलं, म्हणजे काय बात आहे. बघा, लगेच मी ते तुम्हाला सांगितलं. आता उद्या तुम्ही आणि 4 लोकांना सांगा. हा, हे जोडायचंय ना आपल्याला, शेवटी जोडायचंय जेवण. करेक्ट करेक्ट करेक्ट. तुमचं हे सूत्र खरं गेले अनेक वर्ष राहिलेलं आहे खरं, की तुम्ही मालिका करत असो किंवा चित्रपट करत असो, तुमचा अगदी सुरुवातीपासूनचा विचार केला तरी वादळवाटसारखं एक सिरियल होती, किंवा मला अतिशय आवडलेली आणि अतिशय लोकप्रिय झालेली अग्निहोत्र आहे. या प्रत्येक वेळेला जरी आपलं ते चरितार्थाचं साधन म्हणून असेल तरी सुद्धा स्वतंत्र ठसा शरद पंक्षींनी प्रत्येक भूमिकेमध्ये उमटवलेलं आहे असं आजवर दिसतं.
आज आपली भेट व्हायचं कारण सुद्धा तेच आहे. हो अविनाश नारकर हे निमित्त आहे. हो तुम्ही अविनाश दादाची एकदम घट्ट मित्र आहात आणि माझे अविनाश दादा घट्ट मित्र. हेच झालं हो की त्याची माझ्याबद्दलची तळमळ आणि त्याची तुमच्याबद्दलची तळमळ ही एकत्र आली. त्यामुळे मला तर अतिशय ओढ लागली होती की ह्या व्यक्तीला एकदा तरी भेटायचं, कारण कॉमन पॉइंट्स खूप आहेत शरद दादा आपले. ज्या व्यक्तीचा उल्लेख अपरिहार्य आहे ते सावरकर. हा तुमचा प्राण आहे. सावरकरांमधला श्वास आहे, ध्यास आहे. आणि ह्या विचारांमध्ये माझ्या घरातनं माझ्या वडिलांनी पण बाळकडू दिलंय. आता होतंय असं की सावरकरांची जी विस्तृत व्याख्या हिंदू धर्माविषयीची, म्हणजे हिंदू कुणाला म्हणायचं याच्याबद्दलचं सावरकरांचं हे कळण्याची क्षमता आता नाहीये. त्याच्यामुळे वेगळ्या दिशेने वेगळ्या पद्धतीत सावरकरांना पाहिलं जातं. माझी ओढ तुमच्याकडे जास्त आहे ना, ते ह्या कारणाने सुद्धा. तुम्हाला सावरकर हा विषय सुरुवातीपासूनच झपाटून टाकणारा होता दादा? असं नाही, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट असतो, तेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात येते. तसं नथुराम गोडसे नाटक हे याला खूप कारणीभूत आहे. नथुराम गोडसेची भूमिका 98 साली माझ्याकडे आली. अच्छा. 98ला ती आल्यानंतर म्हणजे आता जवळजवळ 26-27 वर्ष, आता 25 चालू आहे. त्याच्या आधी 28 वर्ष 28 वर्ष झाली. नथुरामचं सगळं चरित्र, नथुरामचं सगळं वाचता वाचता ती भूमिका करायची म्हणून नथुराम भारावलेला होता सावरकर. मग नथुरामनी काय केलं, कशासाठी केलं, हे सगळं मी अभ्यास करत असताना सातत्याने सावरकर येत होते नथुरामच्या चरित्रामध्ये. त्यामुळं मला सावरकरांबद्दल ओढ निर्माण व्हायला लागली. आणि लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणून शाखेवर जाणार आहे. जवळजवळ 12-13 वर्ष मी शाखेवर जातो. त्यामुळे शाखेवरती सावरकर हे शब्द कानावर पडतच होते. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हे सगळे जे युगपुरुष आहेत, हे सगळे श्रीराम, श्रीकृष्ण, हे सगळे बौद्धिक असते शाखेच्या पटांगणावर. त्याच्यातून हे पडतच होतं कानावर. त्यामुळे नवीन नव्हतं, पण जी एक वेगळीच ओढ निर्माण झाली ती 98 नंतर जास्त प्रकर्षाने झाली. आणि मग 98 ते 2000 ह्या 2-3 वर्षामध्ये खूप सावरकर वाचले गेले. पर्टिक्युलरली सावरकरांची पुस्तकं आणून आणून वाचली गेली. जन्मठेप वाचलं गेलं. माझी मावशी आहे, माझी लीला मावशी म्हणून आहे, अंधेरीला राहते ती, म्हणजे नखशिकांत सावरकर. त्यामुळे मी तिच्याकडे गेलो. तिला म्हटलं तुझ्याकडे काहीतरी असेल तर दे ना मला सावरकरांचं वाचायला. तर ती मला हिंदुत्व वाच, तू हिंदू आहेस, तू हिंदुत्वाची व्याख्याच करेल. हिंदुत्व वाचले पहिल्यांदा. ती 2-3 वर्ष झपाटल्यासारखं. मग माझी जन्मठेप 2 वेळा वाचून काढलं. मग हिंदू पदपादशाही, मग 6 सोनेरी पाने, मग 1857 स्वातंत्र्य संभावना माणूस आहे असं. आणि ह्या सावरकरांच्या साहित्यामध्ये हट्ट नाहीये, अट्टहास नाहीये. मी म्हणतो तेच, हा अट्टहास नाही. संपूर्ण मानव जातीचं कल्याण कशामुळे होणार आहे ते सांगतात सावरकर. आणि त्यांच्या सावरकरांचं हिंदुत्व हे अखिल मानव जातीचं, भारतीय नव्हे म्हणत, जगातल्या प्रत्येक मनुष्याचं कल्याण करणार. मग मला सावरकर बनणार वाटलं. मग त्यांना त्यांचं इटलीचं मॅझिनीचं आत्मचरित्र इटलीच्या सावरकरांनी लिहिलं. ते का लिहिलं असेल? कारण इटली काय म्हणाल, मॅझिनी काय म्हणाला, माझी इटली ज्या दिवशी स्वतंत्र होईल त्या दिवशी माझं काम संपतं का? नाही, सुरू होती. माझी इटली स्वतंत्र झाली की माझ्या बाजूचा जो देश आहे पारतंत्र्यात तो स्वतंत्र करणं हे माझं दुसरं काम आहे. तो स्वतंत्र झाला की त्याच्या बाजूचा देश, अखिल मानव जातीला स्वतंत्र करायचं. आणि हे सावरकरांना भावलं. मग सावरकर म्हणतात लहानपणी मित्रमेळाच्या भाषणामध्ये की ब्रिटिश माझे दुश्मन नाही, ब्रिटिश माझे दुश्मन नाहीत.
निसर्गाने माणूस म्हणून मला जो जन्मजात अधिकार आणि हक्क दिलाय तो त्यांनी काढून घेतलाय म्हणून ते दुश्मन आहेत. ज्या दिवशी जन्मजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार माझा आणि माझे हक्क मला ते बहाल करतील त्या क्षणी माझी त्यांचं वैर संपलेलं असतं. उद्या ब्रिटिशांना कोणी गुलामगिरीत ढकललं तर हा सावरकर ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा लढेल. आणि ही लढाई कोणा एका विशिष्ट सीमा असलेल्या देशाच्या स्वातंत्र्याची नाहीच. ही लढाई अखिल मानव जातीच्या स्वातंत्र्याची लढाई. फक्त मी भारतात राहतो म्हणून त्याची सुरुवात मी भारतातून करतो. अमेरिकन माणसाने अमेरिकेतून करावी, ब्रिटिशांनी इंग्लंडमधून करावी, जपानी लोकांनी जपानीमधून करावी. आणि सगळ्यांनी आपापल्या या भिंती तोडून टाकल्या आणि फक्त एक मनुष्य जात निर्माण झाली की अख्खी पृथ्वी हे राष्ट्र तयार झाले. खूपच व्यापक. पृथ्वी हे राष्ट्र 155 राष्ट्र नाही, एकच राष्ट्र पृथ्वी आहे. मग ह्याचं कनेक्शन बंकिमचंद्रांच्या वंदे मातरम मध्ये अख्ख्या पृथ्वीला माता म्हटलंय, वंदे भारतम नाही म्हटलंय. मग याचं कनेक्शन ज्ञानेश्वर माऊलींच्या आता विश्वात्मके देवे येणे वागतने तोषावे तोषवणे मज द्यावे कसायला जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर मिरती वाढ होता परस्परे जणू मैत्र जीवाचे. म्हणजे ते भारतातल्या लोकांबद्दल माऊली मागत नाहीये, विश्वातल्या लोकांबद्दल. मग हिंदू धर्म काय सांगतो? वसुधैव अख्खं विश्व आहे माझं कुटुंब आहे. कुटुंब किती व्यापक विचार आहे, किती व्यापक आहे. मग तो अल्लाची प्रार्थना करणारा सुद्धा मला प्रॉब्लेम नाही आणि येशूची प्रार्थना करणाऱ्याचाही मला प्रॉब्लेम नाही, सगळं माझं. पण तो जर म्हणायला लागला की फक्त अल्लाची प्रार्थना करणं म्हणजेच जगणं आहे तर मग तिथे प्रॉब्लेम आहे. बाकीच्यांमध्ये आणि हिंदुइझम मध्ये हा फरक आहे ना की ते दुसऱ्याला मानायलाच तयार नाही, दुसऱ्याचं स्वातंत्र्यच मानायला तयार नाही, दुसऱ्याचा विचारच मानायला तयार नाही. ह्याचं स्वातंत्र्य, ह्याची जगण्याची पद्धत मी एक्सेप्टच करायला तयार नाही. मी म्हणतो तसेच कपडे घालायचे, मी म्हणतो तशीच दाढी वाढवायची, मी म्हणतो तसाच कलमा पडायचा, मी म्हणतो तसंच सगळं करायचं. आणि ते केलं नाहीत की संपलात तुम्ही, तुम्हाला आम्ही मारून टाकणार. जे आता झालं काश्मीरमध्ये पहलगाम काय झालं तेच झालं ना. नावं विचारून धर्म विचारून धर्म कळला नाही नावावरनं तर पॅन काढून बघितलं गेलं खतना झालाय का आणि मारलं गेलं. असं हिंदू कधी करू शकत नाही कारण हिंदूंनी सगळ्यांचं वेगळेपणच मान्य केलेलं. आणि हे इतिहासात नाहीये कधी कोणी नाही, म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून नाही. इतिहास कुठला? पृथ्वीच्या निर्मितीपासून कुठल्याही हिंदू राजाने, हिंदू सम्राटाने, हिंदू सेनापतीने कुठल्याही कोणाचंही धार्मिक स्थळ उद्ध्वस्त केलेली नाही, कोणाचंही कन्व्हर्शन केलेलं नाही. स्वामी विवेकानंद जगभर फिरले, युरोपात फिरले. विवेकानंदांचे युरोपियन लोक म्हणजे ख्रिस्ती धर्मीय लोक असंख्य शिष्य झाले. त्यातल्या एकही शिष्याला ख्रिस्ती धर्म सोडावा लागला नाही किंवा कन्वर्ट हिंदू धर्मात व्हावं लागलं नाही. हो, किंवा स्वामीजींनी सांगितलं नाही, सांगितलं नाही, संबंधच नाही व्हायचं तर ह्याचा येशू तुम्ही पूजा येशूची करताय का काय करताय ते संबंधच नाही. कारण कधीच आपला धर्म तेच अंतिम सत्य नाही, हा अट्टहासच नाही. म्हणून ते सौंदर्य आहे हिंदू धर्म. म्हणून ह्याच्यासाठी मी हिंदू असल्याचा मला सार्थ अभिमान नाही, गर्व आहे. आणि हाच गर्व आताच्या काळात खूप गरजेचा वाटेच खरंच नाही. त्यासाठी हिंदू जगले तर मुसलमान जगणार आहेत हे कधीच मुसलमानांनी विसरू नये. ज्या दिवशी भारतात अल्पसंख्य होतील हिंदू त्या दिवशी या देशाचा पाकिस्तान आहे, त्या दिवशी या देशाचा बांगलादेश, त्या दिवशी अफगाणिस्तान, त्या दिवशी सगळं काही होईल. इथली सेक्युलरिझम टिकून आहे. आता सेक्युलरिझम हाच विषय खूपच वादग्रस्त आहे. हे टिकून कोणामुळे आहे? सेक्युलरिझम हिंदूंवर टिकून. आम्ही आहोत म्हणून टिकून आहोत. आम्ही तुमचं मान्य करतोय, तुम्ही नमाज पडा, आम्हाला प्रॉब्लेम नाही. लादू नका. ती सकाळी बोंबलून सांगू नका आम्हाला की आमचा अल्लाह एकच, ते बाकी तुमचे सगळे
पूजा करायचे लायक नाही, हे नाही सांगायचं आम्हाला. आणि वेड्यासारखं त्याचं कंपॅरिझन आमचेच हिंदू करतात. आपण सुद्धा नाही का आरत्या करतो वगैरे. अरे कुठल्या आरत्या करतो? आमच्या सुख करतात फक्त गणपतीचं कौतुक आहे, दुर्गडवारीमध्ये फक्त देवीचं कौतुक आहे. त्याच्यात काय आम्ही तुमचं नालायक आहात तुम्ही जे करता ते किंवा ते मानण्याचं नाचतं कुठे कधी काय म्हटलंय? असं कोणी म्हटलेलंच नाही आम्ही. आक्षेप तिथेच आहे. हा फरक आहे. म्हणून हिंदू टिकला पाहिजे. अखिल मानव जातीची गरज आहे हिंदुइझम टिकणं. अखिल मानव जातीची गरज. हा दादा, आता तुम्ही जे म्हणालात की हिंदुइझम ही ग्लोबल गरज आहे, म्हणजे विश्वाचीच गरज आहे, पण त्यासाठी आपल्या लोकांमध्ये सुद्धा संघटनाची खूप गरज आहे. असं वाटतं की संघटन होणं ही खूप गरज आहे. त्याच्यात मतभिन्नता असू शकते, पण या एका मुद्द्यावर एकत्र येणं ही आता खरं तर काळाची गरज आहे. तुम्हाला गोष्ट पटेलच, कारण आता तेच होत नाहीये ना. ते हिंदू मध्ये जातींमध्ये डिवाइड होतोय, विभागला जातोय. तो हिंदू आधी एकत्र आला पाहिजे. पुन्हा सावरकरांचाच विचार आहे ना. जाणीवपूर्वक त्यांच्यामध्ये फूट पाडली जाते, जाणीवपूर्वक. मग तो जातीयवाद असेल, प्रांतवाद असेल, भाषावाद असेल, हे सगळं पॉलिटिकली चालू आहे. सर्वसामान्यांपेक्षा सुद्धा राजकारण्यांची दुकानं चालावी म्हणून हे सगळं चालू आहे. पण नाही येत. मला आश्चर्य वाटतं की परवा पण मी एका मुलाखतीत म्हटलं की आमदारांचा पगार वाढवावा किंवा आमदारांच्या फॅसिलिटीज वाढवावा म्हणून सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात. हो, भत्ता वाढावा, बरोबर. तिथे सगळे मतभेद बाजूला. मग महाराष्ट्र जातीमुक्त करावा यासाठी काय महाराष्ट्र जातीमुक्त व्हायला किती वेळ लागतो? सगळ्या पक्षाने ठरवायचं की जातीनिहाय राजकारण बंद करायचं. मग त्यांना राजकारणच करता येणार. म्हणजे हे सतत पेटत राहणं. मी एका सिनेमामध्ये राजकीय पुढाऱ्याचं काम केलं होतं. खूप मोठा राजकारणामधला त्यांचा जो काही पक्ष होता त्या सिनेमात, त्या पक्षाचा प्रमुख होतो मी. आणि तो त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणतो की प्रश्न संपले तर राजकारण संपले. कुठलाही प्रश्न सोडवायचा नाही, भिजत ठेवायचा. सुटला असं दाखवायचं, सोडवायचंच नाही. कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जायचंच नाही. वरवरच्या मलमपट्ट्या करून पुढे जायचं. प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित राहत राहिले पाहिजे तर आपलं चालेल. तर आपला पक्ष चालणार, आपलं राजकारण चालणार, राजकारणातून मिळणारा पैसा चालणार, सगळं चालणार. प्रश्न मिटवायला नाही झालो. गरिबी हटाव किती वर्ष चालू आहे? 78 वर्ष झाली. गरिबी हटावचा नारा आहेच, सरकार कोणाचंही असू दे. मग गरिबी हटतच नाही ना, कारण गरिबी हटवायची नाही म्हणून हटत नाही. पुरोगामी आहोत आम्ही असं सगळेजण म्हणतात. पुरोगामित्व म्हणजे काय नेमकं? सगळ्यांना समान न्याय म्हणजे समान नागरिक आहे. त्याला विरोध करणार आणि म्हणणार पुरोगामी आहोत. हे कसं काय होऊ शकतं? जातीनिहाय आरक्षण देणार आणि म्हणणार आम्ही जातीच्या पलीकडचं राजकारण करतो. असं कसं होऊ शकतं? संपव ना. असं सगळं ते विचित्र आहे. त्यामुळे हिंदू समाज संघटित होऊ नये अशी आमच्याच हिंदू राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांची गरज आहे. म्हणजे पुन्हा सावरकरांचीच वाक्य त्यावेळेची सतत तेच आहे ना की हिंदूंचा खरा शत्रू हा बाहेरचा कोणी नाही. इतकं सोपं म्हणतात, जात संपवायचा एक सोपा मार्ग, प्रत्येकाने मनातून जात काढून टाकायची. नाही ना जात मी तर काढली ना जात. मग मला शिव्या घालताना मी ब्राह्मण आहे म्हणून शिव्या घातल्या जातात. पटत असेल तरी पण ते आणि बरेच लोक ते पैसे देऊन बसलेले आहेत ट्रोलिंग करायला. त्यांना आपण काही त्यांना विचारत नाही. आपलं कार्य चालू ठेवलेलं आहे. पण
हे नको आहे. आणि हे फार दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून मग आता सामान्य माणसांना सांगायला प्रयत्न करायचा, म्हणून ती व्याख्यानं सगळी की ते सामान्य माणसांना जागा करायची. तुम्हीच डोक्यातनं जात काढा. दादा, या व्याख्यानांचा तुम्हाला वाटतोय परिणाम होतो? आणि होतो, नक्कीच होतो. म्हणजे संख्येवर म्हणण्यापेक्षा गुणवत्ता जर विचार होते ना. म्हणजे आता कसा परिणाम आहे, याचा वेग अतिशय स्लो आहे, खूप कमी सूक्ष्म आहे. हा. म्हणजे आता मी व्याख्यान द्यायला उभा राहिलो, एक 700-800 माणसं असतील समोर, एवढी तरी असतातच. कधी कधी तर 1000, 1200, 1500 पण माणसं असतात. पण मिनिमम 700-800 माणसं व्याख्यानाला असतात. ह्यातले 7 ते 10 माणसं बदलतात माझ्या व्याख्यान किंवा अशा आम्ही जे व्याख्यानं देणारे आहोत त्यांच्या. ते 7 ते 10 माणसं बदलण्यासाठी 700 लोकांसमोर व्याख्यान द्यायचं. केवढा मोठा रेशो आहे काय त्याला? म्हणजे हा, आता महिन्याला 4 व्याख्यानं धरली तर 12×4=48, वर्षाला 48 व्याख्यान. 48 गुणिले 7 माणसं, एका व्याख्यानाला 7 माणसं त्यांचं आयुष्य बदलत असेल किंवा आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही जे सांगतो ते त्यांना मनोमन पटलं म्हणून ते स्वतःला बदल करत असतील. तर 48 गुणिले 7 म्हणजे 7×5=35, म्हणजे 50 धरले आपण 48च्या 350 एका वर्षाला 350 लोक बदलायला तयार होतात. वैचारिक बदल त्यांच्यात, वैचारिक वैचारिक म्हणणं त्यांचं, बाकी सगळं त्यांचं बदलायला सुरुवात होते. एका वर्षाला 350 लोक. आणि महाराष्ट्रातले लोक किती आहेत? 13 कोटी. आता एका वर्षाला 350 म्हणजे 10 वर्षांनी किती झाली? 3500. हो ना, काही म्हणजे 20 वर्षांनी झाली 7000. आता मी 25 वर्ष व्याख्यानाला झाली, मला 25 वर्ष झाली. म्हणजे आतापर्यंत मी साधारण 10,000 माणसांना बदलण्यात यशस्वी झालो असं आपण म्हणावं. चला, आपण 10,000 म्हणलं तर आपण आणि 1-2,000 कमी करू. आपण जे लोएस्ट आहे ते आपण ठेवू. तर 8-9,000 माणसं तरी मी बदलली. किती वर्षात? 25 वर्षात. 25. पण मग निराश होऊन बसायचं का? नाही. त्या 8,000 माणसांनी जर ठरवलं की आपण प्रत्येकी एक माणूस बदलावा, तर अजून 8,000 माणसं, 16,000 बदलते. त्या 16,000 ठरवलं एक माणूस. शेवटी ब्रिटिशांनी ताबा घेतला कधी भारताचा? 1820 नंतर. बरोबर. मराठ्यांचं राज्य, ज्याला पेशवाई म्हणतात, ते ऍक्च्युली मराठ्यांचं राज्य आहे. पेशवाई कशी असेल ती? पेशवा हा जे काही पद आहे हे पंतप्रधान पद आहे ना, ते कोणी नेमलंय? छत्रपतींनी नेमलेलं आहे. छत्रपतींच्या गादीचा सेवक प्रधानमंत्री, पंतप्रधान, पेशवा. त्यांनी 106 वर्ष राज्य केलं. ती पेशवाई म्हणतात, पण ती पेशवाई आहे का? नाही ना. तो राज्यकारभार आहे. राज्यकारभार करायला माणूस नियुक्त केलाय आणि त्यांनी चांगल्या प्रकारे करून दाखवलं, म्हणून त्यांची परंपरा चालत राहिली आणि ती 106 वर्षापर्यंत झाली. जेव्हा त्यांचं काम संपलं, त्यांना जमलं नाही पुढं, तेव्हा ते संपुष्टात आलं. ते संपुष्टात आल्यावर ब्रिटिशांनी ताबा घेतला सगळ्याचा. तो ब्रिटिशांचा ताबा जो घेतला, तेव्हा ज्यांनी ते ब्रिटिशांच्या साम्राज्यातून पुन्हा भारत स्वतंत्र करण्यासाठी जो प्रयत्न केला, 1820 ते 1920, 1920 ते 1947, म्हणजे जवळजवळ 125 वर्ष, 125 वर्ष माणसं प्रयत्न करत होती, तेव्हा देश स्वतंत्र झाला. मग मी 25 वर्ष प्रयत्न केला, अजून 100 वर्ष मी प्रयत्न करायला पाहिजे. मग 25 वर्षात 8,000 तरी मी बदलली ना माणसं. काहीच न करण्यापेक्षा मी 8,000 माणसं बदलली ना. 8,000 माणसांच्या बुद्धीत, मनात, शरीरात, सगळीकडं देशप्रेम, राष्ट्रप्रेम भरण्याचा मी यशस्वी झालो.
25 वर्षात 8,000 माणसं. मी एकटा काय करणार, मी करू शकलो की 8,000 करून दाखवली की. हाच थॉट प्रत्येकाने घेतला पाहिजे. तर 13 कोटी मधल्या 1 कोटी लोकांनी जर असं ठरवलं की मी 1 माणूस बदलेल, तर 10 वर्षात शक्य आहे. तर 1 कोटीचे 2 कोटी बदलणार. त्या 2 कोटीने ठरवलं तर 4 कोटी चक्रवाढ व्याजासारखं होणार. 13 कोटी बदलायला किती वेळ, मग तो कालावधी आणखी कमी कमी होत होणार ना. 125 वर्ष लागली ना. ज्यांनी कोणी 1820 ला सुरुवात केली असेल ते कोणी जिवंत पण नाहीत नंतर. नक्कीच नाही. वासुदेव बळवंत फडके जिवंत कुठे आहेत, लोकमान्य टिळक जिवंत कुठे आहेत, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हे स्वातंत्र्य बघायला जिवंत कुठे आहे. म्हणून त्यांनी असं म्हणाले का ते की फळ तर मिळणारच नाहीये, मग कशाला लढायचं. आत्ताचे सगळे राज्यकर्ते काय करतात, फळ मिळणार आहे का, म्हणजे हा प्रॅक्टिकल अनुभव सांगतो की कुठल्याही नेत्याकडे आपण गेलो की नाही की ते काम कधी होतं माहितीये, त्या कामातून त्या नेत्याचा काही फायदा असेल, लाभ होणार असेल तर, त्या नेत्याला जर काही लाभ होणार असेल तर तो ते काम करण्यात त्याचा इंटरेस्ट असतो. आणि जेव्हा त्याला लक्षात येतं की या फाईलमधनं आपल्याला काहीच मिळणार नाही, 80% असेच नेते आहे, 20% अपवाद आहे. पण राजकारणात चांगली माणसं जावीत असा विचार आहे तुमच्या हो आहे की, प्रयत्न करून झाले की. मला पण इच्छा होती जायची. अच्छा, मला तोच विचारायचं होतं. इच्छा होती की जायची, आता मेली इच्छा माझी. 2दा माझ्या नावाचा जो काय वापर करून घेतला, म्हणजे शिवसेना एकत्र होती तेव्हा माझ्या नावाचा वापर झाला. 5-7 दिवस सगळ्या दूरदर्शन न्यूज चॅनलवर माझं नाव झळकलं. आता यांना आमदार होणार इतकं की लोकांचे अभिनंदनाचे फोन बी न्यायला लागले. आणि सडनली मी गेलो आणि हिंदी अभिनेत्री, जिचा ह्याच्याशी काही संबंध नाही, अशी एक हिंदी अभिनेत्री, म्हणजे मराठी मुलगी हिंदी चित्रपटात मोठी स्टार झालेली, अचानक माझ्या जागी तिथे तिचं नाव दिसायला लागलं. अच्छा, याची तुम्हाला काहीच कल्पना, कोणी सांगितलं पण नाही. आणि अचानक माझा फोटो गायब होऊन त्या दिवसापासून तिचं नाव दिसायला लागलं त्या आमदारकीच्या रेसमध्ये. बरं, ती अचानक मग प्रेस कॉन्फरन्सला पण मेकअप मन घेऊन फिरायला लागली. प्रेस तू समाज कार्यात उतरलीस ना, तर आता इथे पण तू वेशभूषा केशभूषा सगळं करत बसणार आहे. शॉर्ट द्यायच्या आधी कसं आम्ही शॉर्ट द्यायच्या आधी कसं टच मारतो, टचअप करतो, तसं ती करायला लागली. आणि मग ते सगळं संपलं आणि मग तिला ते मिळालं नाही गायब झाली. पण प्रामाणिकपणे आम्ही करतोय तर आमच्या नावाचा नुसताच वापर झाला. मग शिवसेना फुटली, 2 भाग झाले त्याचे. मग 2 भाग झाल्यानंतर पुन्हा तेच झालं माझ्या बाबतीत. मग आता असं लक्षात आलं की नाही आहे हे इतकी प्रामाणिक माणसं त्यांना नकोय, इतकी प्रामाणिक नको, परखड बोलणारी नकोय, परखड स्पष्ट बोलणारी आणि लाचार नाही आहेत जी. त्यांना लाचार लागतात, भोळबा करणारे लागतात. कुठलाही एक मोठा नेता असतो बघा, त्याच्याविषयी आसपास एक माणसं बसलेली असतात, ती फक्त मस्त. एकही जण त्यांना असं सांगायलाच जात नाही की चुकलंय, हे चुकतंय. सांगणारा बाजूला करायचं, ते सांगणारा गायबच होतो. त्याचा दरवाजा, बंगल्याचा दरवाजाच बंद होतो त्याचा. काय रे, दरवाजा बंद होतो, त्याचे फोन बंदच होऊन जातात. त्याचे फोन उचलणं, जे सहज उचलले जात होते आणि सहज बोलू शकत होतो, ते फोनच डिस्कनेक्ट होतात. साहेब काय मग कामातच असतात, मीटिंग मध्ये. साहेब मीटिंग मध्ये थोड्या वेळाने ते करतील तुम्हाला, ते कधी त्यांचे फोनच येत नाहीत नंतर. पण मी बघा आत्ताच आपण बोललो की बाबा राजकारणात चांगलं, मग काय होतं, माझ्यासारखा माणूस हळूहळू कंटाळतो, मग तो म्हणतो मरू दे. पण माझं काय जेवण खाण देऊ, 2 वेळेचं स्वयंपाक त्याच्यावर नाही ना अवलंबून. मी नाटकाचे प्रयोग केले, महिन्याला 12-15 प्रयोग. कुठेतरी एखाद्या सिनेमाचं शूटिंग केलं, 4 व्याख्यानं दिली की माझ्या गरजा एवढ्या आहेत की त्याच्यावर माझं घर आणि छान चालतं सगळं.
पण मग मग एवढी लाचारी, एवढं मी कशासाठी करू? मग नको म्हणतो, सोडून देऊ. आपण समाजकारणातच इंटरेस्ट आहे. आपण हे नेते आपल्याला भीक घालत नाही, नेते आपल्याला किंमत देत नाही, नेते आपल्याला दरवाज्यात उभं करत नाही, तर कोण कशासाठी जाईल? मी स्वाभिमानी माणूस आहे. सामान्य माणसं प्रेम करतात ना, ती 800 माणसं ऐकायला येतात ना, त्यातली आड बदलायला तयार आहेत ना, मग ती आड बदलायचं काम करूया. मी हा मार्ग स्वीकारला, मला कंटाळा झाला. पण मग दादा मला सांगा, आता तुमच्यासारखी इतकी परखड आणि सत्यवचनी व्यक्ती जर तिथे जाण्याची इच्छा करून माघारी फिरते, मग ह्याच्यात बदल कधी होणार? काय नाहीच होत, त्याचं तर दुःख आहे ना. पक्ष बदलतात, सत्ताधारी बदलतात, पण कथा चांगली माणसं येत नाही, ह्याचं कारण आहे. मी तर इंटरेस्टेड होतो, मी तर इंटरेस्ट पण दाखवला होता. कारण एक आमदार झाल्यामुळं जे काम करता येतं ना, मुळात एक पैसे मिळतात तुम्हाला वापरायला. सामान्य माणसांचं काम करायला एक निधी मिळतो, थोडा थोडका निधी नाही. हो ना, हो ना. 25 करोड रुपये मिळतात. किती प्लॅनिंग केलं खरं सांगतो मी तुम्हाला. मी जेव्हा कॅन्सरमधनं बाहेर आलो ना, मला एकनाथ शिंदे साहेबांनी जी मदत केली कॅन्सरमध्ये आर्थिक, त्याचं दाम दुप्पट मला समाजाला परत करायचं. पण मी कसं करणार? एक आमदार झालो असतो ना, तर आमदाराला पैसा मिळतो हातात त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी. कित्येकांच्या अडचणी सोडवू शकलो असतो. नाही झाले, काही होतच नाही. मी म्हटलं ना, हळूहळू तुमचे फोन कट होतात, तुमचे बंगल्याचे दरवाजे बंद होतात, तुम्हाला माणसं भेटण्याशीच होतात, मोठे नेते भेटायचेच बंद होतात. ते बंद करतात, ते बंद त्यांचे नाही. ते मी कधी त्या PABAंना फारसा दोष देणार नाही. अच्छा, ते सूचनेचं पालन करणार आहे. हा, मग ते मला असं आता असं वाटायला लागलंय की नेता आयडिया काय करत असेल की मी प्रत्यक्ष भेटतो ना तेव्हा, प्रश्न नाही, तुम्ही या ना, यांना पुढच्या आठवड्यामध्ये भेटायला घेऊन या, तुम्ही यांना संपर्क करा. बरोबर आहे. ते ज्या 4-5 जण असतात त्यांच्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत जायचं असतं. ते जे कोण PA असतात, पर्सनल असिस्टंट. हे तर झालं, म्हणजे ते आपल्या त्यांचे संबंध चांगले राहिले. आपल्याला काय वाटतं, एवढा मोठा नेता डायरेक्ट हो भेटणार म्हणतो पुढच्या आठवड्यात. त्यांनी स्वतःहून PA ला सांगितलं की यांना पुढच्या आठवड्यातली 1 तारीख दे म्हणून. आता याला कळलं, आता तो PA फोनच उचलत नाही. अच्छा, PAच फोन उचलत नाही. आता तो PA फोनच उचलत नाही. आता मला सांगा, तो फोनच जर उचलत नसेल तर मी पहिल्यांदा PA ला दोष द्यायचो. सुरुवातीला मला काय वाटायचं, चायला PAच लिहायला पाठायचं. आता मी असं विचार करतो, PAने माझा कॉन्टॅक्ट न करून देण्यात त्याचा काय फायदा आहे? साहेबांनीच सांगितलं ना समोर, तर तो फोन केला ना, पुढच्या आठवड्यात आहे, अमुक दिवशी तुम्ही या. ऑर्डर प्रमाणे फॉलो करायला पाहिजे की नाही? मग ते नंतर कित्येक आठवडे फोनच उचलत कसा नाही तो माझा. हा मी घेतलेला अनुभव आहे. नंतर माझे फोनच उचलेनाशे होतात ते PA. हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे. हा, याच्यात मी काहीच ऐकिवातलं नाही, मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. एक शिवसेना होती, मी शिवसेनेबद्दल बोललो, मी शिवसेनेमध्ये होतो. अखंड शिवसेना होती तेव्हाही असंच घडलं, कुठली शिवसेना तिथे असंच घडलं. म्हणजे मग नेमका बाळासाहेबांचा सहवास मिळाला. हा, थोडाफार मिळाला. 98 नाटकाच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. त्यांची उणीव बसते खूप खूप प्रचंड. सर्व करतात. त्यांना भेटणं अवघड नव्हतं. अच्छा, अवघड नव्हतं. बाळासाहेबांना भेटणं एवढं काय अवघड नव्हतं. आता भयानक अवघड होऊन बसलं. आणि तुम्ही जे म्हणालात ना, मोहनजी म्हणालेत की गुणग्राहकता पाहिजे, ती बाळासाहेबांकडे म्हणजे वा माणसं ओळखणं, माणसांमधले गुण ओळखणं, त्याचा संघटनेसाठी योग्य वापर करून देणं
म्हणत त्यामुळे संघटना शून्यातून एक सामान्य माणूस, एक मिडल क्लास सामान्य माणूस एक संघटना उभी करतो, काही नाही पाठीशी. हो हो. बरं, वडील पण काय श्रीमंत आहेत नाही, प्रबोधनकार काय गरिबीच की. हा, वैचारिक श्रीमंती होती, आर्थिक गरिबीच होती, पण तरी उभी केलो, काय अंपायर उभं केलो. आणि दहशत होती. दहशत तर होतीच. म्हणजे अमरनाथ यात्रेवर दगड पडली मुसलमानांनी, तर इथून ते बोलले अमरनाथ यात्रेतल्या हिंदूला हात लावला तर मुंबई विमानतळावरनं हजला जाणारं विमान उडणार नाही. बापरे. आणि अमरनाथ यात्रेवरचे हिंदूंवरचे अटॅक्स बंद झाले त्या एका इकडं नाक दाबलं तिकडे तोंड उघडतंय. तशीच भूमिका खरं आत्ताची. त्यांचे अनुयायी आम्ही आहोत, त्यांचे आम्ही अनुयायी आहोत, त्यांचे आम्ही रक्ताचे नातं आहे आमचं, असं सगळं म्हणतात, पण ते काही करत काहीच नाही. तर ह्या सगळ्याचा शेवट ते जाऊ दे, परिणाम असा झाला की माझ्यासारखा एक माणूस जो इंटरेस्टेड होता राजकारणात यायला, हा पॉडकास्ट ऐकल्यावर सपोज जर काही वाटलं आणि मतपरिवर्तन झालं तर द्याल ओ हा केला? 80% मतपरिवर्तन होणार नाही. अच्छा, तीच गॅरंटी. होणारच नाही. असे अनेक पॉडकास्ट होते. कुठं बोलतोय, वाटेल ते बोलतोय, मूर्खासारखं बोलतोय, त्याला काय अक्कल आहे काय? मला गाढव म्हणतील, वेडा म्हणतील, मूर्खात काढतील, पण नाही नाही 80-85%, 90% तर नाही. अच्छा, आता टक्के पण वाढत चालू, वाढत कदाचित मुलाखत संपेवर 100%. अरे बाप, किती बोलायचे. हे अनुभव घेतला मी गेल्या 5-7 वर्षातला घेतलेला अनुभव आहे. 2014-15 ते 2025 10 वर्ष. 2013ला मला चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आणि उपनेता बनवलं. 13 बर. तेव्हा एक शिवसेना होती. मग 2 झाल्यावर पुन्हा मला उपनेता बनवलं. परत तेच झालं, स्टोरी रिपीट झाली. म्हणजे बरं, आता मला दुःख काय होतं मी सांगतो ना तुम्हाला. म्हणजे एक उत्तम वक्ता आहे मी, असं लोक तरी म्हणतात. तुम्ही पण, तुमचं पण काही दुमत नसेल की मी वक्ता चांगला नाहीये. नाही, काही कारणच नाही. म्हणजे वक्ता चांगला आहे असं तुमचंही म्हणा. त्याशिवाय एवढी लोक ऐकायला येत नाही. त्याशिवाय दर महिन्याला 4-4 व्याख्यानाला पैसे देऊन, म्हणजे एका व्याख्यानाला येऊ शकतात, एखाद्या व्याख्यानाला येते, सारखं बोलवणार नाहीत ना. बरं, संस्था रिपीट करतात मला. म्हणजे काही ठिकाणी तर दरवर्षी तुम्ही कुठल्याही विषयावर बोला पण तुम्ही आले पाहिजे, इतकं आहे. स्क्रिप्टेड बोलत नाही, स्क्रिप्ट काय लिहिलेलं काहीच नसतं. हा, जे तयार आहे तेच बोलतायत. काही ठिकाणी 3 वर्ष सलग, काही ठिकाणी 4-4 वर्ष सलग जातोच आहे. असा एक माझ्यासारखा एक वक्ता आपल्या पक्षात आहे, तर त्याचा विधानसभा लोकसभेला वापर केला पाहिजे की नाही? किती सभा लावल्या पाहिजेत माझ्या? आणि विचारधारा जी तुम्ही जे विचारधारेचे आहे असं म्हणतात, तीच विचारधारा मांडणारा माणूस आहे आणि त्याच्या थोडाफार परिवर्तन होतं त्याच्या भाषणात. तर मग त्याची सभा लावल्या पाहिजेत ना, त्याची व्याख्यानं ठेवली पाहिजे. मी वाट बघत होतो. बापरे, मला विधानसभेत एकही माझी सभा नाही, लोकसभेला एकही सभा नाही लावली. आणि राज ठाकरेंची आमची चांगली मैत्री आहे. म्हणजे मी तरी त्यांना चांगला मित्र समजतो आणि अतिशय हुशार माणूस, विद्वान माणूस. तर मला असं सारखं वाटत होतं की राज ठाकरे आणि त्यांचे काही आमदार या जे सरकार येईल त्या सरकारमध्ये असायला पाहिजे. अच्छा, असं मला खूप वाटत होतं की तो माणूस एक प्रचंड. आम्ही 2-4दा त्यांच्याशी असे गप्पा मारल्या, का आपण कसे बसलो असे. आतापर्यंत 2 का 3दा आम्ही छान गप्पा मारल्या. अरे वा. एकदा BMM ला आम्ही अमेरिकेत भेटलो होतो हॉटेलवर, तेव्हा तेही तिथे तसे रिकामे होते. इन्फॉर्मल गप्पा झाल्या, खूप गप्पा, कॉफी पीत वगैरे आम्ही खूप छान छान गप्पा मारल्या. तर त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुमच्यासाठी प्रचार करायला मला आवडेल. अच्छा, असं थेट म्हणाला? हो. तर ते म्हणाले तुम्ही पण ते शिवसेनेचे आहात. म्हटलं असू दे ना, मला काही फरक नाही पडत. आणि मी त्यांना फोन लावला आता या विधानसभेच्या वेळेला की म्हणजे तुमचे काही आमदार 10, 20, 15 काय असतील ते असे विधानसभेत यावे असं मला वाटतं, म्हणून मी
तुमच्यासाठी एखादून प्रचार सभा घेऊ इच्छितो. तर ठाण्याला त्यांची माझी एकत्र प्रचार सभा झाली. अच्छा, झाली पण? हो, मग अभिजित पानसेंनी ठाण्यामध्ये छानपैकी माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम केला. अरे वा. मला प्रचार सभेच्या ऐवजी त्याला मुलाखतीतून प्रचारच असतो शेवटी. केलं की आम्ही तेव्हा मी सांगितलं की मी शिवसेनेचा आहे, पण मला असं वाटतं की यांचे आमदार यावेत म्हणून मी इथे आलेलो आहे. मी काही पक्ष बदललेला नाही किंवा मी मनसेमध्ये गेलेलो नाही. तेव्हा मला लगेच 2 दिवसात फोन आला शिवसेनेचा, किंवा तुम्ही तो मनसेच्या व्यासपीठावर. म्हटलं मग तुम्ही मला बोलवतच नाही तर मी मग गेलो. आणि मला वाटतं ते मी केलं. तुम्ही राष्ट्रवादीला बरोबर घेतलं ना, जे मला आयुष्यात पटू शकत नाही. ते काय आम्हाला विचारून नाही ना घेतलं, नाही का? आम्ही दुखावलो गेलोच ना तेव्हा. कार्यकर्त्यांचा कानोसा वगैरे असे जी आम्ही दुखावलो गेलो ना. राष्ट्रवादीसारखे जे आम्हाला मान्यच नाही, त्यांची विचारसरणीच मान्य, ते तुम्ही घेतलेत बरोबर. म्हणजे तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही घेणार ना. तर मला हवं तेव्हा 2 सभा मी मनसेसाठी घेतल्या, तर काय फरक पडतो? विचारधारा तर माझ्या आहे ना, आणि जुळणारीच आहे ना. मी पूर्णपणे काँग्रेसवर तर नाही गेलो, MIMची तर नाही सभा घेतली. मग ते ठीक आहे म्हणाले. आणि म्हटलं मी तेवढं पथ्य पाळलंय की मनसेच्या सभा ज्या घेतल्या तिथे शिवसेनेचा उमेदवार नव्हता. अच्छा, मग तेही पाळलंय ना? ते पाळलं नाही. ते पाळलं नाही. बाबा अपोजिट कोण शिवसेना आमच्याच पक्षाचा नाही ना, म्हणजे माझ्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडा आणि मनसेचा जिंकून आणा असं नव्हतं. ते तेवढं पाळलं मी. म्हणजे 2 माझे एक इंटरव्ह्यू मोठा झाला, अभिजित पानसेंनी घेतला, आणि एक छान सभा झाली. ती मी आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर होतो. आता सगळेच याच्यावर युट्यूबवर आहे ती सर माझी भाषण, तुम्ही बघू शकता. मी बोललोय मी शिवसेनेचा उपनेता आहे, तरी सुद्धा मी इथे आलो आणि पक्ष न बदलता आलो. यांचे आमदार यावेत, राजसाहेबांचे त्यांचे विचार, त्यांचं वाचन, त्यांच्या हाताखाली घडलेले 4 माणसं विधानसभेत पाहिजे असं मलापासून वाटलं. का नाही वापर करून घेतला माझा? किती छान वापर करून घेतला नाही का? पण नाही. मग शेवट काय झाला आता की ते मरू दे सगळं, नकोच. आता राजकीय पक्षाच्या व्यासपीठावरच इतका कंटाळा. नाही मग हा परत तो विषय सर्कलच येतो. आपलं काय व्याख्यान सर्वसामान्य माणसं आपल्याला ऐकायला येतात, फार भक्तिभावाने बोलवतात, प्रेमाने बोलवतात. माझं मानधन पटत ते थोडं मागं पुढं घासाघीस करून एकदा ते देतात मला. मानधन डुबवत पण नाही, माझं बुडवत पण नाही. ह्याच्यावर पण लोक बोलतात, एवढं सावरकर प्रेमी असतं फुकटात का नाही भाषण देत. मग मी जेवायचं काय? मग माझा काही साखर कारखाना नाहीये, माझी काही 100 एकर जमीन नाहीये, किंवा माझ्याकडे खूप लाख शैक्षणिक संस्था नाही, आणि शैक्षणिक संस्था नाहीये, साखर कारखाने नाहीये, किंवा वडलोपार्जित पण काही नाही. हो, काहींच्याकडे वडलोपार्जित पण खूप आहे. आपल्याकडे वडलोपार्जित पण काही नाही. बुद्धिमत्ता सोडून वडिलोपार्जित सगळं काय ते इथं मेंदूत काय ते सगळं आहे ते बाकी सगळं हेच आहे नाही का? अजूनही 600 स्क्वेअर फीटच्या घरातच राहतो की मी. माझ्याकडे साधं मोठं घर पण नाही आहे. म्हणजे आमच्या घरात आत्ता अवस्था अशी आहे की आमच्या घरात जर तुम्ही आलात आणि तुम्ही जर सकाळी आलात तर रात्रीपर्यंत प्रॉब्लेम नाही आम्हाला. तुम्ही जर म्हणाला शरद तुझ्या घरी मी आता आज रात्री मुक्काम करतो, सकाळी जातो, तर ह्याला आमच्यासमोर प्रश्न आहे की ह्याला झोपायला कुठे देऊ मी? आता इतक्या छोट्या घरात राहतो मी. त्याच्याबद्दल मला काय नाही, जे हक्काचं आहे माझं, मेहनत, श्रम, इमानदारी, संपूर्ण प्रामाणिकपणे जे आहे ते सगळं प्रामाणिकपणाचं आहे. त्यामुळे त्याच्यात हे नाही, रिग्रेट्स. मग आता हे जर मी व्याख्यानं पण सगळी फुकटच द्यायला लागलो तर म्हणजे ते घर आणि छोटं होईल की? म्हणजे घरातल्या माणसांना सुद्धा एकावर एक झोपावं लागेल किंवा असं काहीतरी विचित्रच होईल नाही का? आता निदान आम्ही तरी व्यवस्थित झोपतोय घरातले. असं नाही का होणार? तर मग फुकट कसं काय करणार ना मी? बरं, हे जे सांगणारे आहेत ना मला प्रश्न विचारणारे, हे कोणीच फुकट काहीच करत नाही बरं का?
हे नाही फुकट यातलं कोणीच काही फुकट करत नाही, यातलं कोणी दान धर्मही काही करत नाही, रुपया पण देत नाही. सगळं जे काय करायचं ते छत्रपतीने सगळं मी बघतो. म्हणतात नाही का, शिवाजी शेजारच्या घरात जन्माला, असं आहे. दादा तुम्ही सगळ्या माध्यमांमध्ये काम केलेलं आहे, मग नाटक असो, सिनेमा असो, मालिका. तुमचं नाटक हे जास्त जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय बऱ्याचदा हे सांगतात. तरी सुद्धा मालिका करत असताना तुम्ही तुमचं वेगळेपण जपणाऱ्या सुद्धा भूमिका घेतल्या. तर त्यावेळेला चरितार्थाचं साधन म्हणून फक्त न बघता तुम्ही त्याला एक काय म्हणूयात आपण, स्वतःचं अस्तित्व दिसेल अशाही भूमिका ठळक दिसतात, डोळ्यासमोर येतात. तर त्या दृष्टीने तुमचे विचार मालिका करतानाचे काय असतात? अगदी खरं सांगू का, भूमिका सिलेक्ट करण्याचं स्वातंत्र्य मला नाही. सिलेक्ट करण्याचं स्वातंत्र्य तेव्हा मिळतं कलाकाराला जेव्हा त्याचा बँक बॅलन्स चांगला असतो. आमचं बँक बॅलन्स कायमच 0. त्यामुळं आलेली प्रत्येक भूमिका करायची. अच्छा. त्यामुळे ज्या चांगल्या भूमिका माझ्या वाट्याला आल्या ते केवळ माझं नशीब. आणि वेगवेगळ्या भूमिका ज्या मिळाल्या त्या चांगल्या करत गेलो. त्यामुळे हा विविध भूमिका चांगल्या करू शकतो हा विश्वास निर्माण झाल्यामुळं विविध रंगी भूमिका मला येत गेल्या. असं ते दोन्ही एकमेकांवरती परस्पर. आपण मी ही भूमिका नाकारतो, ही मालिका मी नाकारतो, अशी वेळ आज तक मला आलेली नाही. आत्ता जरा मी आता नाही, हे नको, हा रोल नको. आता मध्यंतरी मला सारख्याच 2-4 मालिका आल्या ज्या सातत्याने हिरोईनच्या वडिलांचा रोल आहे. सुरुवातीच्या काळात हिरोईन माहेरी आहे तोपर्यंत सलग दिवस लागणार आहेत, मग 3-4 महिन्यानंतर तिचं लग्न होऊन ती गेली की मग तुमचे दिवस कमी होते, मग तिकडचं जास्त दिसेल, मग तुम्ही मध्ये मध्येच कधीतरी दिसाल, असं होतं. ते असलं मला आता नको म्हटलं. मी आत्ता गेल्या 2-3 वर्षात नकार दिला. तोपर्यंत मला नकार देण्याची मुभाच नव्हती. आर्थिक दृष्ट्या मला हा चॉईसच नव्हता. आलेलं काम म्हणजे पैसे आले, लक्ष्मी येते. काम पाहिजे, काम केलं तरच पैसे मिळणार आहेत, आणि पैशाशिवाय मी सगळ्या माझ्या अडीअडचणी भागवू शकत नाही. माझ्यावर 6-7 माणसं अवलंबून आहेत. 1 मॅन शो आहे, त्यामुळे हे केलंच पाहिजे. मग ही भूमिका अरे मरू दे, ती कशी का असे ना भूमिका, तो पैसे बरे देतोय ना, वेळेवर देणार आहे ना, मग ते कर. मग ती आलेली भूमिका ठणकावून करायची, अशी चांगली करायची, त्याच्यात आपलं रंग भरायचे की लेखकाला सुद्धा वाटलं पाहिजे की ह्या असा मी विचारच केला नव्हता. म्हणजे खंडागळे जो होता तो अतिशय स्वच्छ सुंदर मराठी बोलणारे डायलॉग लिहून आले होते. खंडागळे वादळवाटमधला जे मी बोलतो घाटावरची भाषा, तशी भाषा लेखकांनी लिहिलेली नव्हती. अच्छा, ती इम्प्रोवाइज केली. आता पुरुष नाटकामध्ये सुद्धा तशी भाषा बनवली मी, कारण मी राजकीय नेत्यांना खूप जवळून पाहिले ना, त्यामुळे मला सोपं गेलं ते. मला तोच मुद्दा विचारायचा, राजकीय नेता कसा असतो. इतक्या वर्षांनंतर सुद्धा पुरुष हे आत्ताच्या काळाला प्रचंड आवडते लोकांना, खरंच विषण्ण करणार आहे. आणि काळ बदलला, 40 वर्ष होऊन गेली तरी परिस्थिती तीच आहे. हे दुर्दैव आहे. जुनाट व्हायला पाहिजे त्या विषय. आता कुठे बलात्कार होतात, आता कुठे स्त्रियांवर अत्याचार होतात, आता कुठे राजकीय पुढारी घाणेरडे वागतात. चांगलेच वागतात की आता एखादं कुठेतरी असेल रे, असं व्हायला हवं होतं. पण ते जास्तच घाणेरडे वागायला लागले आणि जास्त स्त्रियांवर अत्याचार व्हायला लागले. त्यामुळे नाटक आत्ताच लिहिलंय की काय असं वाटायला लागलं. गुलाबरावांची संख्या वाढली. गुलाबरावांची संख्या वाढली. बापरे बापरे. कारण तुम्ही वारंवार सांगता खरं की मी तेच आता विचारणार होतो की पुरुष करण्यासाठीची भूमिका काय होती, की बाबा का करावं असं वाटलं पुरुष. पण इतकं मोठं नाटक. 2 कारण होती. जयवंतदळवीचं जन्मशताब्दी वर्ष, त्यामुळे जयवंतदळवी आमचे एक आवडते नाटककार, त्यांचं काहीतरी करावं. मग त्यांची नाटकं कुठली करू शकतो. ह्या विषय जुना झाला. हा विषय आताच्या काळाला सुसंगत नाही. हे नाही. मग पुरुष वाचल्याबरोबर लक्षात आलं हा काळाशी सुसंगत आहे. हा विषयच जुना झालेला नाही. जरी तो 45 वर्षापूर्वीचा असला तरी हा विषय जुना झालेला नाही. हा अगदी आत्ताचा विषय आहे. मग हे करूया. आणि एक नाटक सापडलं त्यांचं,
जो त्याचाही विषय अजिबात जुना झालेला नाही. ते नाटक आहे कालचक्र, याच्यानंतर करणार आहे. वा वा वा. म्हणजे हे वर्षभर आम्ही पुरुष करणार, जन्मशताब्दी वर्ष म्हणून. हा, आणि मग हे वर्ष संपलं की 26 साली आम्ही कालचक्र करणार. म्हणजे आता तरी ठरवलंय, सगळं जुळून यायला लागतं बाकीचे कलाकार, पण कालचक्र करायचं ठरवलंय. त्याचाही विषय जुना नाही, भयानक विषय आहे, सुसंगत आहे. हो, म्हाताऱ्या लोकांचं करायचं काय, की जो आता खूप भयानक मोठा विषय आहे. आत्ताच्या समाजाचा फार मोठा यक्ष प्रश्न आहे की 70 उलटलेले म्हातारे जे घरात आहेत त्यांचं करायचं काय. आणि आता तेच कुटुंब व्यवस्था जी हिंदूंचं आपलं मुख्य, ती पूर्ण कोलमडलेली आहे. प्रचंड मुलं परदेशात जात आहेत, किंवा जे आहेत त्यांना घरात म्हातारे नको आहेत, किंवा आता अशी काही म्हाताऱ्यांचं सगळं करायला वेळ नाही. सगळेजण इतके बिझी आहेत, 24 तास ते घरात असतात तेव्हाही ते मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर असतात, खूप बिझी आहेत. 2 शब्द म्हाताऱ्यांशी बोलायला कोणाकडे वेळ नाही, नाही त्यांच्याशी बसून त्यांच्या पाठीवरनं हात फिरवायला कोणाकडे वेळ नाही. आणि मग असे म्हातारे एक वेगळाच डिसिजन घेतात. तो डिसिजन काय घेतात ते कालचक्र, आणि काळाचं चक्र आहे. हा लिहिलंय नाटक ते, फार अप्रतिम. 2 म्हातारे. आणि बरं मला एक आणखी वेगळा रोल, एक साधारण 75च्या म्हाताऱ्याचा रोल करायला मिळणार आहे. वा वा. ते एक वेगळे फ्लेवर तुम्हाला मिळेल. आता जसं आता आपण बोलत होतो की कुटुंब व्यवस्थेबद्दल, आता असा एक ट्रेंड विचित्र आलाय की नाही आता मला मूल नकोच. आणि ही बरीच आपल्या परिचितांमधल्या सुद्धा मूल नको नाही, लग्नच नको. लग्नही हा लिव्ह इन मध्ये राहायचं. लिव्ह इन म्हणजे एकत्र राहायचं, सगळं करायचं, फक्त लग्नाची हे नको, लग्नाची जबाबदारी नको. म्हणलं ते नसलं की ऑटोमॅटिक मुलंच होत नाही. मग कुत्री बित्री पाळायची. आणि त्याचे म्हणजे फोटो पाळण्याला माझा विरोध नाहीये, पण मग ते सगळं प्रेम त्या कुत्र्यावर करायचं. ते कुत्र काही मागत पण नाही ना, त्याला नाही शाळेत घालायला लागत, त्याला शाळेत घालायचं नाही. बरं ते निष्पाप, ते बोलत पण नाही, ते बोलतही नाही, त्याच्या मागण्याही नाहीत काही. त्याला त्याचं ठराविक त्याचा एक सेटअप ठरलाय का, त्याला काही गोष्टी शिकवल्या की तो बरोबर तसंच वागतो. अत्यंत निष्ठावंत प्राणी, अत्यंत प्रामाणिक प्राणी. समोर ताट असेल तर तो हात लावणार नाही त्याला, असा आहे तो कुत्रा. अत्यंत प्रामाणिक, आणि त्याला विचारशक्ती आहे फार काही अंश. विचार करतो, तो रडतो बिडतो, त्याला दुःख होतं, त्याला आनंद होतो, सगळ्या भावना आहेत त्याला. माझे कुत्र पाळायचं घरात, म्हणजे मुलाबाळांचं लफडं नाही, शिक्षणाचा विषय नाही, शिक्षणावर खर्च नाही, की नाही. आता नवीन असे निघाले. आणि ते सगळं लहान मुलाला कसं घेऊन कुशीत घेऊन झोपतात, तसं ते कुत्र्याला वगैरे कुशीत बिशीत सोशल मीडियावर टाकतात. ते मुलं, काही लोक त्याची कुत्र्यांना किस करतात, कुत्री चाटतायत भेटतायत, असं खूप काय काय असतं सगळं ते. म्हणजे त्याला काही माझा विरोध नाही अजिबात. कोणी कुत्र्या प्रेमांनी माझ्या अंगावर ओढू नये, नाही तर पुन्हा अरे तू कोण सांगणार आम्हाला वगैरे, असं तर माझा काही प्रश्न नाही आहे. मी असलं काही करत नाही, पण असं काही नाही आहे. तर हे म्हणजे सांगायचं काय की ती नको होती, लग्नही नको, ती भानगडी नको, मुलं बाळही नको, 24 तास बिझी राहावं. आणि कसं आहे, समजा पटेनाचं झालं तर काय, लग्नच नाही केलंय त्याच्यामुळे उद्या सकाळी आपण दुसऱ्या ठिकाणीच निघून जाऊ की दुसरा पार्टनर पुन्हा रिकाम आहे. तुम्ही नोकऱ्या कशा बदलतात ना कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये. आता पूर्वीसारखं परमनंट जॉब पाहिजे होतं ना. मी गेले 15 वर्ष या कंपनीत, असं काही नसतं. 35 वर्ष नोकरी करून आता रिटायर झालंय, आणि मग रडतात बिडतात. त्यावेळी टेबलापासून सगळ्याशी एक नातं झालेलं असतं, ते सगळा विषय संपला. आता 10,000 पगार मिळतोय, 15 मिळालं की चालला माणूस, 15चा 20 मिळतोय चालला माणूस. लॉयल्टी, ते संबंध कशाचे नाही. मग तेच आता नात्यामध्ये पण आलंय. बॉन्डिंग नाही, बॉन्डिंग नको. किती जेवढं जमेल तेवढं छान आपण दिवस काढू, तेवढे काढू. जिथे जमलं नाही तिथं सकाळी नोकरी बदलली, नवरा म्हणून नोकरी दुसरी बायको, किंवा आता नकोच कोणी वगैरे, असं काही त्याचा व्यवसाय करावा, असं काही. म्हणजे ते सगळं ते कॉर्पोरेट आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आलं.
असं आलं. पण हे काय हे प्रत्येकाची आवड निवड आहे, आपण त्याला वाईट पण म्हणू शकतो. हा जो सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे ना, हो. हे ट्रोलिंग, आता या ट्रोलिंगमुळे अनेक लोक आता बोलणं व्यक्त होणं बंद व्हायला लागले. की काय करायचं, व्यक्त होणारे व्यक्त झालं तर ट्रोल करतात. मी नाही बंद होता. हा, मी बंद होत नाही. निर्भय मला काय बडबडायचं, शिवाय द्यायचे, काय बडबडायचे ते बडबडा. आता बंजारा सिनेमा आहे माझा बंजारा सिनेमा येतोय 16 मेला. तर त्याच्या खाली आता बंजारा सिनेमाबद्दल काहीतरी कॉमेंट करावे ना. म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल राग असेल तर तुझा बंजारा कोण बघणार आहे, आम्ही तर कधीच येणार नाही बघायला, असं म्हणलात तर मी समजू शकतो की बंजाराच्या बाबतीत मला विरोध केलाय. पण बंजारा सिनेमा माझा नवीन येतोय, तुम्ही अवश्य बघा आपल्या चित्रपटगृहात जाऊन, असं जर मी आवाहन केलं तर त्याच्या खाली अरे स्वतःच्या पोरीला अमेरिकेला पाठव आणि बहुजनांना मात्र धर्मासाठी रस्त्यावर उतरव. आता बंजाराच्या पोस्टवर तरी हे टाकू नका ना. हा, तो वैयक्तिक विषय आहे, तो नंतर वेगळा विषय आहे की नाही. पण नाही, ते कशाचे काही संबंधच नसतो त्या ट्रोलरला. आणि खूप मस्तपैकी त्यांना शिव्या त्यांच्या आई वडिलांनी शिकवलेल्या असतात. माता भगिनींवरच्या शिव्या ते सगळे देत असतात. तर आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला काही अंगाला भोकं पडत नाही, काहीच फरक पडत नाही. त्यामुळं त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण काम आपल्याला जे मांडायचंय ते मांडत राहायचं, बोलत राहायचं. हा निर्भयपणा मला वाटतं सावरकरवादी असल्यामुळे आला असेल. कारण सावरकरांच्या वाचनानंतर माणूस इतका निर्भय झालेला असेल. आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला की जो 16 मेला रिलीज होणार आहे बंजारा, हे पोस्टर जे आहे ना शरद दादा, हे खूप इंटरेस्टिंग आहे, खूप छान वाटते. 3 मित्रांची गोष्ट दिसतेय, बॅकड्रॉप पण मस्त आहे, तिघही तुम्ही फारच वेगळ्या गेटअप मध्ये दिसताय. आणि भरत दादा काय किंवा सुनील दादा, ही सगळी भारी मंडळी. मला वाटतं तुम्ही तिघं एकत्र पहिल्यांदा येतो. म्हणजे मी सुनीलने एकत्र काम केलंय, मी भरतने एकत्र काम केलंय, मी सुनील भरत एका सिनेमात, असं पहिल्यांदा येतो. क्या बात आहे. माझ्या मुलाने लिहिलेलं आहे स्नेह कुमशे. हे जे नाव आहे मधलं, तो माझा मुलगा आहे आणि सुंदर कथा लिहिली आहे. या सिनेमाचं वैशिष्ट्य सांगतो, याच्यामध्ये ह्याचं प्रोडक्शन तुमचंच येतं. हो, माझं प्रोडक्शन. आणि रोहिणीताई पटवर्धन म्हणून सांगलीच्या ज्या राणी सरकार आहेत किंवा त्यांचं संस्थानिक होते, गणपतीचं मंदिर वगैरे सगळं त्या मेन प्रोड्युसर आहेत आमच्या. आणि मी संपूर्ण सिनेमा सगळा हँडल मी करतोय. आणि माझा मुलगा कथा पटकथा संवाद दिग्दर्शन आणि अभिनय, म्हणजे माझ्या तरुणपणीचं जे वर्जन आहे, आमच्या तिघांचं तरुणपणीचं वर्जन आहे त्याचं. बर, ते मला वाटतं फ्लॅशबॅक आता टीझर मध्ये गाण्यामध्ये पण दिसतं ते. मी रिसेंटलीच बघितलं आणि तुम्ही मला असं वाटलं ती एआय इमेज आहे की काय. नाही, इतकी छान आहे. म्हणजे बऱ्यापैकी सूट झालंय. म्हणजे माझा मुलगाच माझा तरुणपण करतोय, सक्षम कुलकर्णी भरत जाधवचं करतोय, आणि एक आदित्य धनराज म्हणून नवीन मुलगा एकदम फ्रेश, तो सुनील बर्वेचा आहे. ते बऱ्यापैकी ते आमच्या तरुणपणी आम्ही जसे फोटो होतो तसे बऱ्यापैकी दिसतात ते. त्यामुळं ते वाटतं, म्हणजे मॅच होतं ते. आणि मराठीमध्ये अशा पद्धतीचा सिनेमा कधी आलेला नाही. म्हणजे तुम्हाला सिंपल आहे की एक रोड ट्रिप आहे, काहीतरी शोधायला निघालेले 3 मित्र आहेत आणि त्यांना त्यांचं तरुणपणचं सगळं आठवतंय सातत्याने. अशी एक गोष्ट आहे. मी पूर्ण काही सांगणार नाही, त्याच्यामध्ये अशी गंमत जाईल. पण संपूर्ण सिक्कीम मध्ये चित्रीकरण झालेला संपूर्ण सिनेमा मला वाटतं भारतीय पहिला सिनेमा असेल. बर, म्हणजे असू शकतो हा एखाद्या वेळेला, लगेच खाली एखादं येईल ते असू शकतं. पण माझ्या माहितीप्रमाणे भारतीय म्हणजे कसं आहे बघा, सिक्कीम मध्ये ना 4 दिवसाचं शूटिंग करायला गेलेली आहेत लोक, किंवा सिनेमातला एखादा पोर्शन शूट केलाय, किंवा सिनेमातलं एखादं गाणं शूट करायला गेलं, एखादा सिक्वेन्स तिकडे असेल केला, तो तेवढा केला असेल. पण अख्खा सिनेमा सिक्कीम मध्ये शूट झाला, असा हा पहिला सिनेमा. अच्छा, संपूर्ण सिनेमा अख्खा शूट सिक्कीम मध्ये झाला आणि संपूर्ण कुटुंबाने बसून बघावा. अवधूत गुप्तेचं संगीत, गुरु ठाकूरचं गाणं, अरे वा, लिहिलेत, गीतकार आहे तो. आणि शान, अवधूत गुप्ते, विशाल ददलानी आणि सोनू निगम, अच्छा, दिग्गजांनी 4 गाणी गायली, फार सुंदर गाणी. आता त्याचं एक गाणं हल्लीच काही दिवसापूर्वी रिलीज झालं, शान आणि अवधूतनी गायलेलं. हो, अवधूतचं म्युझिक आहे.
आणि याच्यात कुठलंही घाणेरडं ऍडल्ट काही नाहीये. म्हणजे हल्ली ते सिनेमामध्ये त्यांनी खूप सगळं दाखवतात असलं किंवा व्हायलन्स दाखवतात, हे काही नाही. मारझोड नाही, क्लीन, कुठलाही मारझोड नाही, थोबाडीत पण नाहीये. खूप छान एक वेगळी गोष्ट, जसं हॉलिवूडमध्ये अशा खूप वेगळ्याच गोष्टी पिक्चराईज केल्या जातात, मांडल्या जातात, की त्याच्यामध्ये मारामारी नाहीये, त्याच्यामध्ये थोडासा सस्पेन्स आहे काही गोष्टींचा, अरे वा, थोडासा थ्रिलर असा आहे, आणि एक खूप छान वेगळ्या पद्धतीने जाणारी गोष्ट आहे. साधारण मराठी चित्रपटामध्ये असं बघायला मिळत नाही. आणि आपल्यातून देखणा सिनेमा आहे. देखणा अशासाठी की इतकं सुंदर तुम्हाला निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं, अप्रतिम गाणी, आणि त्याला एक छान सुंदर गोष्टीच्या धाग्याने बांधलेली आहे. डीओपी कोणाचं आहे? त्याचे गौरव पोंक्षे, म्हणजे माझाच पुतण्या आहे तो. झालं. म्हणजे कारण तुम्हाला सांगतो मी विचारायचं कारण, तुझ्या पद्धतीने ज्या अँगल्स लावून आता जे ट्रेलरमध्ये किंवा टीझरमध्ये दिसतोय ना, फार सुंदर दिसते सिक्कीम, फार म्हणजे सुंदर. पण ते माझ्या पोराचं क्रेडिट आहे, दिग्दर्शक म्हणून त्यांनी जो सिनेमा लिहिताना बघितलाय किंवा मला स्टोरी सांगताना तो जे सांगायचं आहे घरात, ते सगळं पडद्यावर त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त चांगलं. त्याचं आणि गौरव दोघांचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला कसं वाटलं आपल्या मुलाकडनंच डिरेक्शन घेताना? कारण तुम्ही अनेक दिग्गजांकडे तुम्ही काम केलं. खूप छान, फार क्लिअर आहे तो. म्हणजे तिथे सेटवर मी बाबा आणि मुलगा नव्हतो. काही वेळेला मी म्हणायचो असं, अरे आपण हे, अरे यार स्नेह आपण हे असं करूया ना. तुम्हाला बाबा नाही, मी सांगतोय ना प्लीज तसंच कर. आणि मग भरत आणि सुनील हसायचे, आणि मग स्नेह मला म्हणायचा, बघ जे हे भरत काका आणि सुनील काका एक शब्द पण बोलत नाहीत किंवा प्रश्न पण विचारत नाहीत, आणि तू मात्र जे आहे ना तूच जास्त त्रास देतोस मला. फार कॉपरेशन, आणि सुनील आणि भरतने काय कॉपरेशन दिलं. मला वाटतं भरतदादाचा सुद्धा असा गेटअप नाही ना कुठे, मी तर खरंच नाही पाहिला. म्हणजे भरत दादाला आजवर स्टेजवर जे बघितले सिनेमा असं नाही, असं गेटअपच, असं रूपच नाहीये. माझं तर अजिबातच नाही. तुमचं तर अशक्यच आहे. म्हणजे तुम्हाला असं बघणं हेच जरा इमॅजिन पण केलं नसेल खरंच. म्हणजे तुम्ही पण नसेल इमॅजिन केलं की मी अशा गेटअप मध्ये कॉस्ट्युम डिझायनर तिने फार मस्त केलं. कारण तुम्ही असा तो यो लुक आहे आत्ताची भाषा म्हणजे ती असे. आणि एक जे गाणं प्रचलित आहे किंवा आवडत चाललंय लोकांना ते होऊया रिचार्ज. होऊया रिचार्ज गुरु ना, गुरु ना, हॅट्स ऑफ गुरु. आणि अवधूतने जबरदस्त, फार सुंदर अशी रिफ्रेशिंग आणि कॅची चाल आहे. खरं म्हटलं ना मराठी प्रेक्षकांना अवघड जाईल कदाचित, अरे हा मराठी सिनेमा आहे, मराठी असं वाटेल थोडा वेळ असं. कारण आपण बहुतांश कुटुंबाशी निगडीत आणि कुटुंब व्यवस्था आणि असे साधारण, आणि शरद पोंक्षे असं बघायचं भरत दादा कुणालाच नाही. आमच्या तिघा असेल सुनील दादाचं काहीतरी मला नाही आठवत आहे, पण असा नव्हता गेटअप. रादर भरत दादा इज अ सरप्राईज बेसिकली. भरत दादा मी आणि दोघे, आणि तुम्ही शॉक आहात. याचं सरप्राईज आहे, तुम्ही शॉक आहात. कारण तुम्हाला आजवर जे जे पाहिले ना लोकांनी, खलनायक म्हणून सुद्धा पाहिले तेव्हा, किंवा लीडर म्हणून सुद्धा पाहिले, राजकीय नेता म्हणून पाहिले, सगळं पाहिलंय. बघा ना हे काय म्हणजे असं एकदम धमाल केली. खूप अडचणी आल्या त्या सिक्कीम मध्ये. तिथे इतके छोटे छोटे रस्ते आहेत, म्हणजे जिथे आपण एखाद्या बसमध्ये 40 माणसांना घेऊन जातो, तर तिथे एका इनोव्हातनच फक्त माणसं घेऊन जायला लागायची. त्यामुळे आमच्याकडे जवळजवळ 20-25 इनोव्हांचा ताफा असं शूटिंगला जायचं. सगळं कधी अचानक बर्फ पडायचं, कधी -डिग्रीमध्ये टेम्परेचर जायचं. पण ह्या अवस्थेत आम्ही 30-35 दिवस सिक्कीम मध्ये शूट केलं अख्खा सिनेमा, संपूर्ण सिनेमा. आता नाट्य क्षेत्राचा विचार जर केला ना, तर मी तुम्हाला सांगतो नाटकाला महागडं तिकीट काढून प्रेक्षक येतो. पण मराठी सिनेमा हा तिकीट छोटा आहे, त्याच्यापेक्षा 200 रुपयाचं तिकीट सुद्धा काढताना तो येत नाही. पण बंजारा हवंय त्याला काहीतरी बघायचं. बंजारा वेगळं काय देणार आहे, तर हेच वेगळं कोणच आहे, तेच वेगळं. संपूर्ण पिक्चरायझेशनच वेगळं आहे, गोष्टच वेगळी आहे. टिपिकल मराठी सिनेमाची गोष्टच नाही आहे, ह्याचा जॉनरच वेगळा आहे.
म्हणजे रिव्हेंज आहे का तर रिव्हेंज नाहीये, लव्ह स्टोरी आहे का तर लव्ह स्टोरी पण नाहीये, कौटुंबिक काहीतरी जिव्हाळ्याचं आहे का तर तसं पण नाहीये, कुटुंब व्यवस्था वगैरे अन्यायाविरुद्ध लढतोय कोर्ट कचेऱ्या असं काहीच नाही. ह्याला मग आहे काय, आणि राजकीय एलिमेंट पण नाही काही, नाही तसलंही काही नाही, पॉलिटिकल पण काही नाही. शिव्या घाण आधी ते फार फॅशन आहे शिव्या द्यायच्या, तसं एक शिवी पण येत नाही. आणि तरी 3 मित्र काहीतरी कुठल्या तरी ध्येयाने वेडे झालेले आहेत आणि ते काहीतरी गाठायचा प्रयत्न करत आहेत, आणि ते गाठण्याच्या याच्यात जो काही त्यांना अनुभव येतात ते सगळे अनुभव आणि फायनली ते पोचतात. 16 मे लॉक करून ठेवायची. नक्की बघा, संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ 150 सिनेमागृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. ते आवर्जून बघा. 16 मे बंजारा. शरद पोंक्षे टोटली वेगळ्या रूपात. हे खूप इंटरेस्टिंग आहे मला. आणि बंजारा म्हणजे बंजारा समाजाशी काही संबंध नाही. आपण भटकणाऱ्या लोकांना बंजारा त्या अर्थाने बंजारा. परत विषय वेगळा परत ते आहे. आणि ते हल्ली सगळं सतत काय होऊ शकेल ना, म्हणून मी आधीच क्लिअर करून टाकतो. आणि जे छोट्या छोट्या क्लिप्स काढतात त्याच्यातनं पण बंजारा सुंदर नाव आहे आणि याला भरभरून यश मिळावं. स्नेह वाढताच राहावा. आणि खरंच सांगतो की मला इतका या बाबतीत इगर होतो मी तुम्हाला भेटायला, आणि माझी खूप तळमळ होती की बंजाराच्या आधी यावं, आपण गप्पा माराव्यात, आणि तसं झालं. आणि थँक्यू की म्हणजे ही मुलाखत झालीच. मला खूप विषयावर आपण बोललो, पण थोडंफार मला सिनेमाबद्दल पण तुमच्या माध्यमातून प्रदर्शनाच्या आधी सांगता आलं. तुम्हाला कशा वाटल्या गप्पा? या छान गप्पा होत्या. मला आज मुलाखत खूप छान वाटली. मला मुलाखत आणि हे वाटलंच नाही. मला असं वाटलं की मी भेटायला आलोय आणि मस्त पोहे वहिनींनी केलेले खाल्ले आम्ही, आणि मग चहा पित गप्पा मारतोय. फक्त आमच्या गप्पा कोणीतरी जरा आगाऊपणा करून शूट केले. हल्ली ती सवय आहे ना सगळ्यांना, कोणी काही बोलताना पटकन मोबाईल चालू करतात. कसं आज यांनी चालू केलेत कॅमेरे, पण मी नेहमी अडवतो. आज अडवलं नाही, कारण ह्या गप्पा दोघांमध्ये राहू नये, अख्ख्या जगाला त्या गप्पा जगाला कळाव्यात म्हणून मी अडवलं नाही. तर मी देत नाही असं शूटिंग करून. चालू नाटकात पण मला अंधारात बसलेल्या प्रेक्षकाचा मोबाईल दिसतो. नाटक थांबून सांगतो बंद करायचं. ते मी अनुभवलंय. नाटक शूट नाही करायचं, बंद करायचं, डिलीट करा आणि मग परत नाटक सुरू करतो. इथे तर मी लगेच थांबवलं असतं, लक्ष होतं माझ्या तुमच्याकडे, पण मी दिलं तुम्हाला या गप्पा सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, कारण रिचार्ज व्हायला पाहिजे. सगळ्यात बाबतीत रिचार्ज करण्याच्या गप्पा ठरल्या. येस 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 येस. अविनाश दादा, तुझं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मनापासून धन्यवाद. अविनाश दादाच्या इनिशिएटिव्ह अरे फार भेटलो. फारच अविनाश म्हणजे बेस्ट माणूस. अविनाश ना मगाशी मी जे म्हटलं ना, आपण अगदी सुरुवात केली की समोरच्यातलं गुण ग्राहकता, म्हणजे समोरच्याचे गुण हेरावेत आणि त्याचं कौतुक करावं. तर अविनाश मी याला बघतोय तो फक्त कौतुकच करतो. म्हणजे चांगला मित्र झाल्यावर पण तो अवगुण सांगत नाही. हा त्याच्यातला अवगुण आहे. आता अविदादा जेव्हा बघेल तेव्हा अभि, तू छान मित्र झाल्यानंतर थोडे थोडे आमच्यातले अवगुण पण सांग आम्हाला. आणि तो तसाही आहे की एवढा प्रेमळ आहे की तो अवगुण सांगताना सुद्धा असं, अरे तसं नाही असं तो कोण करूनच सांगणार आहे. जशी संपदा आहे, संपदाच्या बाबतीत नेहमी म्हणलं जातं की ती वात्सल्य मूर्ती आहे, म्हणजे तिला आपण वात्सल्य मूर्ती म्हणतो, की ते येताना सुद्धा अशा गोड वेष्टनात येतं ना. अरे तसं नाही संजू, तू हे जरा थोडं टाळलंच तर बरं होईल. अरे असं कोण बोलतं का? एवढं मजा आली, खूप छान वाटलं. आणि एक पॉडकास्टला मी धन्यवाद देतो, या पॉडकास्ट या फॉर्मॅटला, की मला असा एक छान मित्र मिळाला आणि खूप छान जोडले गेलो आपण. अनेक समान धागे होतेच, पण प्रत्यक्ष आपण आता जोडले गेलो. 16 मे जसा मी समीरच्या पॉडकास्टच्या वेळेला सांगितलं होतं, तसंच मी आता शरददादांच्या पॉडकास्टला सांगतोय. 16 मे बंजारासाठी आपण आत्ताच रिचार्ज होऊयात. शरद दादा, मनापासून धन्यवाद. पुन्हा पुन्हा येत राहून पुन्हा पुन्हा नक्की.